कोणतीही बेकायदेशीर बाब नसताना कायदेशीर कारवाईचा धाक दाखवून 50 लाख रुपयांची मागणी करून 22 लाख रुपयांमध्ये तडजोडी अंती 5 लाख रुपये लाच स्वीकारल्यानंतर सीबीआयच्या कचाट्यात सापडलेल्या नाशिकच्या सीजीएसटी विभागाचा अधीक्षक हरिप्रकाश शर्मा याचा जामीन प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे या ठिकाणी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं जामीन फेटाळल्यानंतर शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 10 ऑक्टोबर 2025ला हरिप्रकाश शर्मा, अर्पित गौर, अखिलेश सिंग, अभिषेक चंदेल या चौकडीनं सीजीएसटी विभाग नाशिक या ठिकाणाहून आल्याचं सांगत उद्योजकाच्या कंपनीतील कार्यालयाची तपासणी केली. त्यांच्यासोबत कोणतेही पंच नव्हते, पंचनामा केला नाही. कार्यालयातील संगणक, लॅपटॉप तपासणी अंती आक्षेपार्ह काहीही आढळून आलं नाही. थोडक्यात कोणतीही बेकायदेशीर प्रकार आढळून आला नाही. विशेष गोष्ट म्हणजे या कंपनीचे उत्पादन करमुक्त असल्याचं माहिती असतानाही थातुरमातुर, अवास्तव आणि असत्य अर्जाच्या आधारे कारवाईचा धाक दाखवत 50 लाख रुपयांची मागणी केली. 13 ऑक्टोबरला उद्योजकांना कार्यालयात बोलवलं. पुन्हा पैशाची मागणी करण्यात आली. त्रस्त झालेल्या उद्योजकांनी पुणे या ठिकाणी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या विभागानं तात्काळ याची दखल घेत 14 ऑक्टोबरला नाशिकच्या सीजीएसटी विभागाबाहेर सापळा लावला आणि उद्योजकांकडून 5 लाख रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर सीबीआयने शर्मा यास रंगेहात पकडलं. त्यानंतर शर्मा याचे फ्लॅटची झडती घेतली असता बेहिशोबी 19 लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली आणि 19,62,595 रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने म्हणजेच सीबीआयच्या भाषेत पिवळे आणि सफेद धातू आणि काही संशयास्पद कागदपत्र जप्त करण्यात आली. शर्मा यास अटक करण्यात आली. त्यानंतर शर्मा यानं वेळोवेळी जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. मात्र न्यायालयानं सरकारी वकील आणि तक्रारदार यांचे वकील यांनी वेळोवेळी सादर केलेले पुरावे युक्तिवाद न्यायालयानं ग्राह्य धरत शर्मा याचा जामीन फेटाळला. विशेष गोष्ट म्हणजे चौकशी दरम्यान 2,10,17,602 रुपये इतकी रोख रक्कम शर्मा याच्या बँक खात्यात जमा केल्याचं तपासात पुढे आलंय. या रकमेच्या स्रोताचा तपास सीबीआय करत असून सीजीएसटी खात्यातील भ्रष्टाचाराचे पितळ शर्मा यांच्या भूमिकेमुळे उघडं पडलंय. या खात्याची झाडझडती घेऊन या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कडक कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान तक्रारदाराचे ॲडव्होकेट पाठक आणि मनीष सचदेवा यांनी प्रभावीपणे वास्तविक स्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश RR मेंढे यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून हरिप्रकाश शर्मा यास जामीन नाकारल्यानं प्रकरणाचं गांभीर्य वाढलं असून शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर सीबीआयच्या तपासाचे अधिकारी यांच्या रडारवर चौकशीत असून कोण कोण आहेत हे तपासाअंती कळेल. दरम्यान सीजीएसटी विभागामध्ये खोटे नाटे अर्ज करून सरकार आणि प्रशासनाच्या वेळ, पैसा आणि श्रम याचा अपव्यय जाणीवपूर्वक करणाऱ्या तथाकथित याचा इतिहास तपासून कडक कायदेशीर कारवाई करावी. त्याचबरोबर सत्यता पडताळून चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत असून खोटे नाटे अर्ज करणाऱ्यांचा सुळसुळाट झालाय. शासनानं अशा अपप्रवृत्तींवर प्रतिबंधतेसाठी उपाययोजना कराव्यात आणि ठोस पावलं उचलावीत अशी मागणी होतीये. वेद न्यूज ब्युरो, नाशिक.